नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासामध्ये आपण या ठिकाणी अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय जी उदाहरण घेतली होती त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणती श्रेणीचे आपण या ठिकाणी जे दोन प्रकार आहेत, अंकगणिती श्रेणी आणि भूमितीय श्रेणी, हा जो फरक आहे या ठिकाणी आपण बघितला होता. तर यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं अंकगणितीय श्रेणीला आपण बघतोय उदाहरण क्रमांक 1, 2, 3. यामध्ये या ठिकाणी पहिलं उदाहरण बघा, 1, 5, 9, 13 आणि 17 ही एक अंकगणितीय श्रेणी आहे. आणि याच्यामध्ये पुढचं पद पहिल्या पदामध्ये 4 मिसळून या ठिकाणी मिळतं. त्यानंतर दुसरी 4, 8, 12 आणि 16 याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पहिल्या पदामध्ये 4 या ठिकाणी मिसळलं की या ठिकाणी पुढचं पद या ठिकाणी मिळतं. त्यानंतर 0.2, त्यानंतर वजा 0.5, वजा 4.5 ही जी अंकगणिती श्रेणी आहे याच्यामध्ये या ठिकाणी वजा 2 प्रत्येक असणाऱ्या पुढच्या असणाऱ्या या ठिकाणी क्रमिकेमध्ये मिसळून आपल्याला अंकगणिती श्रेणी म्हणजे अंकगणिती श्रेणी म्हणजे अशी श्रेणी की जी संख्या मिळवून आपल्याला मिळते. आणि भूमितीय श्रेणी म्हणजे काय, इथं बघा 2 गुणिले 2 4 केलेलं आहे. त्यानंतर 4 गुणिले 2 केलं 8 आलं. म्हणजे इथं प्रत्येक असणारा या ठिकाणी पुढची असणारी जी क्रमिका आहे ती या ठिकाणी पहिल्या संख्येला 2 गुणून म्हणजे गुणून मिळणारी या ठिकाणी श्रेणी आहे. आणि अशा पद्धतीनं गुणाकारानं गुणून मिळणारी श्रेणी आहे तिला भूमितीय श्रेणी असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये कोणतं काय बघणार आहोत, अंकगणितीय श्रेणीविषयी या ठिकाणी माहिती मिळवणार आहे. जर आपल्याला कोणताच संबंध या दोन्हीमध्ये साधता येत नसेल म्हणजे ती क्रमिका नसेल तर या ठिकाणी ती श्रेणी नाही. मग ते अंकगणिती पण नाही आणि भूमितीय श्रेणी पण नाही. कारण त्याच्यामध्ये उदाहरण बघितलं आपण, 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन. 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8 आहे, 3 चा घन 27 आहे, 4 चा घन 64 आहे. आता याच्यामध्ये कोणता तरी संबंध प्रस्थापित करता आपल्याला येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय दिलेली श्रेणी नाही. आणि मग श्रेणी नसेल तर ते अंकगणिती आणि भूमिती हा प्रश्न येत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, तर जी क्रमिका आपल्याला त्या असणाऱ्या क्रमिकेमध्ये या ठिकाणी ठराविक अशी संख्या मिसळून म्हणजे आधीच्या ठराविक संख्या मिळून पुढचं पद आपल्याला मिळत असेल तर त्याला म्हणजे अशी जी क्रमिका आहे त्याला काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं. आणि ज्या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येनं गुणून दुसरं या ठिकाणी पुढचं पद मिळत असेल तर त्याला भूमिती श्रेणी असं म्हटलं जातं. आणि जिथं असा कोणताच संबंध आपल्याला निर्माण करता येत नाही तिला श्रेणी म्हणता येत नाही. हे आपल्या लक्षात आलं असेल तर आपण या ठिकाणी भूमिती श्रेणी न बघता आज फक्त आपण किंवा या प्रकरणामध्ये फक्त अंकगणिती श्रेणीच या ठिकाणी बघणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी अंकगणिती श्रेणी आहे तिची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. तिच्यामध्ये काही असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं काय संकल्पना आहेत त्याची ठराविक उदाहरणे या ठिकाणी बघूया. आणि साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर पुढची असणारी जी श्रेणी आहे ती आपण या ठिकाणी बघूया.
आता ही जी 3 उदाहरणं आहेत यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर या अंकगणिती श्रेणी आहेत त्यांच्यामध्ये सहसंबंध काय बघा. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 40 अधिक वजा 30 केलं तर आपल्याला या ठिकाणी 10 हे उत्तर आपल्याला मिळतं. 10 अधिक वजा 30 केलं तर आपल्याला वजा 20 उत्तर मिळतो. आणि वजा 20 अधिक वजा 30 आपण केलं तर आपल्याला वजा 50. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये फरक काय हो तर ऋण संख्या. म्हणजे वजा संख्येला आपण या ठिकाणी करतोय. आता या ठिकाणी आपण बघतोय 3 अधिक 4 केलं तर आपल्याला 7 मिळतं. 7 अधिक 4 केलं तर आपल्याला 11 मिळतं. 11 अधिक 4 केलं तर आपल्याला 15 मिळतं. म्हणजे इथं असणारा या ठिकाणी जी फरक आहे तो काय आहे हो धन संख्या. आता 4 अधिक 0 बरोबर 4. नंतर 4 अधिक 0 बरोबर 4. नंतर 4 अधिक 0 बरोबर 4 आणि 4 अधिक 0 बरोबर 4. म्हणजे इथला जो फरक आहे तो कितीचा आहे 0. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं या तिन्ही उदाहरणामध्ये जो फरक आहे तो काय एकामध्ये या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये ऋण संख्या आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी ती धन संख्या आहे आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी 0 आहे. आणि अशा पद्धतीनं एखाद्या असणाऱ्या अंकगणिती श्रेणीमध्ये जो सामान्य फरक आहे किंवा जो फरक आहे तो सगळीकडे सारखा असतो. आता जो सगळीकडे सारखा असतो त्याला आपण काय म्हणणार आहे सामान्य. आणि हा जो सामान्य फरक आहे तो लहान डी या अक्षराने या ठिकाणी आपण जर बघितलं तर या अंकगणिती श्रेणीमध्ये या ठिकाणी दाखवला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर सामान्य फरक हा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं या तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सामान्य फरकाच्या बाबतीमध्ये आपण एक विधान करू शकतो, तो ऋण संख्या असू शकतो, धन संख्या असू शकतो किंवा 0 असू शकतो. कशामध्ये अंकगणितीय श्रेणीमध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं अतिशय महत्त्वाचं असणारे हे विधान आहे की अंकगणिती श्रेणीमध्ये या ठिकाणी आपण बघतोय ज्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक असं म्हटलं जातं तो कोणत्या अक्षराने दाखवला जातो डी या अक्षराने या ठिकाणी दाखवला जातो. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं आणखी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. 2 नंबरच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं हा जो सामान्य फरक आहे इथं या ठिकाणी किती आहे वरच्या याच्यामध्ये -30 हा सामान्य फरक आहे. इथं या ठिकाणी आपण बघतोय 4 हा सामान्य फरक आहे आणि इथं या ठिकाणी 0 हा सामान्य फरक आहे. बघा म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय हा जो सामान्य फरक आहे. आता या ठिकाणी या ज्या संख्या आहेत त्याला आपण या ठिकाणी आपण जो नंबर दिले T1 T2
T3 आणि T4. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर T2 वजा T1 जर केलं, T2 किती आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10 आहे, वजा 40 केलं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर किती येतो फरक, वजा 30. T3 वजा T2 बरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं T3 किती आहे, किंवा इथे या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी बघूया. 2 नंबरच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं किंवा 1 नंबरच्या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी बघतोय T2 वजा T1 बरोबर या ठिकाणी 40, 10 वजा 40 बरोबर वजा 30 हे उत्तर या ठिकाणी येतं. T3 वजा T2 बरोबर वजा 20 वजा 10 बरोबर वजा 30 हे उत्तर या ठिकाणी येतं. किंवा T4 वजा T3 बरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं T4 वजा 50 आहे, वजा 20 बरोबर या ठिकाणी हाही फरक या ठिकाणी वजा 30 या ठिकाणी येतो. म्हणजे आपण या ठिकाणी जे पुढचं पद आहे त्यामधून या अगोदरचं पद जर या ठिकाणी वजा केलं म्हणजे थोडक्यात या ठिकाणी Tn कोणताही नंबर असो Tn वजा अधिक 1 म्हणजे पुढचं पद, म्हणजे पहिलं पद घेतलं तर त्याच्यामध्ये अधिक 1 म्हणजे या ठिकाणी काय झालं, दुसरं पद झालं. आता या ठिकाणी आपण बघतोय दुसरं पद घेतलं त्यामध्ये अधिक 1 केलं तर तिसरं पद झालं, तिसरं पद घेतलं तर त्याच्यामध्ये 1 घेतलं तर या ठिकाणी चौथं पद झालं. आणि Tn अधिक 1 वजा Tn बरोबर या ठिकाणी काय असतं, जर D असेल बघा Tn अधिक 1 वजा Tn म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, आणि असं असेल बरोबर D सामान्य फरक येत असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते. म्हणजे दिलेलं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपण बघतोय ते अंकगणिती श्रेणी असते. या ठिकाणी हे उदाहरणावरून आपल्या ठिकाणी लक्षात येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर दिलेली अंकगणिती श्रेणी आपणाला Tn अधिक 1 वजा Tn बरोबर D आलं तर आपल्याला या ठिकाणी ओळखता येईल. म्हणजे ही विधान आपल्याला या ठिकाणी आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीने जे अंकगणिती श्रेणी आहे तिच्याविषयी या ठिकाणी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अंकगणिती श्रेणी कशाला म्हणता येईल, कशा पद्धतीने ते आपल्याला काढता येते याचं हे उदाहरण आपल्या लक्षात येईल. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबतो. राहिलेला भाग आपण